नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर जसं लास्ट लेक्चर तुम्ही पाहिलं असेल तर त्यामध्ये मी प्रॉमिस केलं होतं तुम्हाला की आपण तुमच्यासाठी सीसॅट स्ट्रॅटेजीचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सीसॅटची स्ट्रॅटेजी डिस्कस करायची आहे। तर सीसॅटची स्ट्रॅटेजी म्हणजे काय की सीसॅट पेपर क्वालिफाईंग पेपर आहे, आपल्याला त्यामध्ये 33% मार्क 33% मार्क मिळवायचे या ठिकाणी तुम्हाला दिसते दिलेले। तर मग हे जे 33% मार्क आपल्याला मिळवायचे तर त्यामध्ये 33% म्हणजे 200 पैकी 66। मग हे 66 मार्क आपण नक्की कसे मिळवू शकतो आणि मग त्यासाठी पेपरमध्ये किती प्रश्न येतात, किती सॉल्व्ह करावे लागतात, निगेटिव्ह मार्किंग, तर या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन या लेक्चरमध्ये आपल्याला करायचं आहे। आता या ठिकाणी परीक्षा योजना नॉर्मली मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सगळी डिस्कस केलेली आहे, पण काही लास्ट लेक्चरला नसतील तर त्यांच्यासाठी इथे परत एकदा इथे तुम्हाला पाहायला मिळेल। पेपर 1 हा आपला जीएस आहे 200 मार्काचा, पेपर 2 आपला सीसॅट आहे जो की 200 मार्काचा आहे आणि यामध्ये पेपर 2 हा क्वालिफाईंग असून पेपर 2 मध्ये आपल्याला 200 पैकी 66 मार्क मिळवायचे। जर 66 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला मिळाले तर तुम्ही क्वालिफाय होताय आणि मग त्यानंतर तुमचा पेपर 1 चेक झाल्यानंतर त्यावर आधारित तुमची गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग हे आहे 25%, ज्याला की आपण 1/4 म्हणतो, म्हणजे 4 प्रश्न आपले चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स आपले वजा होतात। तर आपण पेपर 2 बद्दल डिटेलिंग मध्ये या स्ट्रॅटेजीमध्ये डिस्कस करणार आहोत। पेपर 1 मधले विषय कोणकोणते आहेत, किती किती क्वेश्चन येतात, हे सगळं मी लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे। तर ज्यांनी लास्ट व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी तो नक्की पहा, त्यामध्ये तुम्हाला पूर्व मुख्य सर्व डिटेलिंग मध्ये स्ट्रॅटेजी दिलेली सापडेल। तर आता पेपर 1 बद्दल मी जास्त डिस्कस करत नाही या ठिकाणी, कारण आपला मेन जो मोटो आहे पेपर 2 त्याबद्दल आपण बोलूयात। पेपर 2 चं नाव जे आहे सीसॅट। आता सीसॅट सगळ्यात पहिले तर इथून सुरुवात होते की मुलांना सीसॅटचा फुल फॉर्म पण माहित नसतो, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट। सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, तर सिव्हिल सर्व्हिस म्हणजे काय असतं, ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय असतं, अभियोग्यता चाचणी असं पण याला मराठीमध्ये आपण बघतो। आणि सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काय, नागरी सेवा। तर नागरी सेवेसाठी जी अभियोग्यता चाचणी असते ते म्हणजे सीसॅट। 200 गुणांचा हा आपला पेपर आहे, त्यामध्ये येतात काही पॉइंट्स या ठिकाणी डिटेलिंग मध्ये दिलेले आहेत। तर 200 गुणांचं जे आहे वेटेज, आता हे 200 गुणांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सीसॅट मध्ये एक प्रश्न हा 2.5 मार्काचा असतो, 2.5 इंटू 80 क्वेश्चन्स, 25 8 200, म्हणजे हा झाला 200 मार्काचा आपला पूर्ण पेपर। तर 200 मार्काचा पेपर आहे, 80 प्रश्न असणार आहेत, एक प्रश्न असणार आहे 2.5 मार्कला। बाकी एक्झाम्समध्ये एक प्रश्न नॉर्मली 2 मार्काचा असतो, त्यामुळे मुलांना कन्फ्युजन असतं, त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे। या ठिकाणी 80 प्रश्न येणार आहेत आणि एका दिवशी दोन्ही पेपर असतात, जीएस आणि सीसॅट। तर हा सेकंड हाफ मध्ये आपला पेपर आहे सीसॅटचा, म्हणजे जीएसचा पेपर तुमचा समजा झाला 11 ते 1, त्यानंतर समजा 1 ते 3 ब्रेक, 3 ते 5 मध्ये हा पेपर तुमचा दुपारी होऊन जाईल। आणि मग सीसॅट मध्ये आधी कसं होतं की आपल्याला सीसॅटचे जे मार्क्स होते 200 पैकी मॅक्सिमम जेवढे मार्क्स मिळवता येतील तेवढा मुलांचा प्रयत्न राहायचा, कारण सीसॅट मध्ये जास्त मार्क मिळाले ना तर तेच मार्क जीएसचे आणि सीसॅटचे ऍड होऊन त्यामध्ये जास्त टोटल होऊन मुलगा क्वालिफाय व्हायचा। पण आता कसं झालेलं आहे की आता तुमची मेरिट पूर्णतः जीएस वर लागणार आहे, पण मग या पेपरचं महत्व त्याने कमी होत नाही, कारण हा पेपर जर तुम्ही क्वालिफायच नाही झाला तर जीएस मध्ये तुम्हाला किती मार्क मिळू दे त्याची व्हॅल्यू 0 आहे। या पेपरमध्ये आता अशी खूप उदाहरणं मला भेटली, कारण काही जण काय करतात सीसॅटला लाईटली घेतात की जाऊ दे सीसॅट कुठं करायचंय, त्यामध्ये तर काय 200 पैकी 66 मार्क मिळवायचे, आपण जीएस वर फुल फोकस करू, जीएस वर फुल फोकस करू। पण अरे हा पेपर तुमचा पहिले चेक होईल, यामध्ये जर 66 नसतील तर जीएस मध्ये 150 जरी असतील तरी फायदा नाही ना। आता एक मुलगा समजा आता 200 पैकी 108 ची कट ऑफ समजा जीएस ची लागली, त्या मुलाला होते 127 मार्क, पण तरी सुद्धा तो क्वालिफाय नाही। तो म्हटला की सर हे तर माझ्याबरोबर स्कॅम झालं, मला तर जास्त मार्क आहेत, तरी मग मला कसं काय नाही घेतलं। कसं काय नाही घेतलं, कारण मित्रा तुला सीसॅट मध्ये 200 पैकी 61 मार्क आहेत, कसं काय घेतील तुला। इथे 200 पैकी 61 आहेत तुला, इथे 200 पैकी 66 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजेत ना, मग तुझं ते जीएसचं ग्राह्य धरलं जाईल। तर मुलांकडनं ही चूक होते की ते काय करतात, जीएसच्या नादामध्ये सीसॅटला विसरतात। तर माझं म्हणणं आहे सीसॅटला तुम्ही विसरू नका, पण मी असं पण नाही म्हणत की दिवस रात्र सीसॅट करा, आपल्याला एक बॅलन्स अप्रोच ठेवणं गरजेचं आहे।
सीसॅटला आपल्याला जेवढं आहे तेवढं महत्व द्यायचंय. त्यांनी म्हटले ना 33% पाडायचे, मग तेवढंच महत्व द्या ना 33%. जास्त महत्व आपण आपल्या जीएसला देऊ. मग आता याच्यामध्ये हे जे पार्ट आहेत, आता मी तुम्हाला नाही डिटेलिंगमध्ये हे सगळं सांगतो कसं आहे. आता यामध्ये गणित पण येतं, बुद्धिमत्ता येतं, निर्णय क्षमता येतं, पॅराग्राफ्स येतात. मग किती काय काय किती मार्कला हे सगळं ना आपण डिटेलमध्ये एका पेजवर लिहू. आता इथे त्यांनी मी तुम्हाला फक्त एक महत्वाचं दाखवतो. इथे जे जे शब्द वापरलेत 10वी, 12वी, 10वी, 10वी इथे पण तुम्हाला दिसत असेल 10वी 12वी हे शब्द आहेत. म्हणजे याचं जे लेवल आहे ते एकदम टफ नाहीये. गणित बुद्धिमत्ता पण आपली 10वीच्या लेवलचीच यामध्ये विचारली जाते आणि आकलन करून आपल्याला पॅसेज उतारे वगैरे सॉल्व्ह करायचे असतात. डिसिजन मेकिंग असतं. तर हे सगळं आता डिटेलिंगमध्ये आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहूयात. बघा आता या ठिकाणी आपण बघूयात. तर हे जे 80 प्रश्न असतात त्यांची विभागणी कशी आहे. तर हे जे 80 क्वेश्चन्स आहेत आपले टोटल 80 क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. आता या 80 क्वेश्चन्समध्ये बघा या 80 प्रश्नांमध्ये जर आपण बघितलं या 80 प्रश्नांमध्ये पॅरेग्राफ म्हणजे उतारे, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता अशा आपण त्यामध्ये कॉलम बनवूयात. गणित, बुद्धिमत्ता, उतारे, गणित, बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता. तर हे 80 मध्ये आपण 4 सेक्शन बनवलेले आहेत. बरोबर. आता या उतारांमध्ये आपल्याकडे परत टाईप आहेत. मराठी उतारे जे फक्त मराठीमध्ये असतो, इंग्रजी उतारा जो फक्त इंग्रजीमध्ये असतो आणि बायलिंग्वल म्हणजे याला आपण असं लिहू शकतो मराठी इंग्लिश, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमधला हा उतारा आहे. त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता. निर्णय क्षमतेमध्ये आपल्याला 5 प्रश्न विचारले जात आहेत नॉर्मली. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हे इंट्रोड्यूस झालेलं तेव्हा 7 प्रश्न विचारलेले, पण त्याच्यानंतर 5च क्वेश्चन विचारले जातात. तर निर्णय क्षमतेचे 5 प्रश्न. त्यानंतर उतार्यांमध्ये आपले 50 क्वेश्चन येऊन जातात, 50. निर्णय क्षमताचे 5, उतार्याचे 50 झाले 55. आता राहिलेले प्रश्न 25. मग हे जे 25 प्रश्न आहेत ते गणित बुद्धिमत्तामध्ये मिळून असतात 25. मग आता ह्याचं वेटेज आणि ह्या सगळ्या गोष्टी. आता उतार्यांमध्ये पण आता 50 प्रश्न आहेत. तर 50 प्रश्नांमध्ये नॉर्मली 10 उतारे असतात. उतारे यालाच आपण इंग्लिशमध्ये पॅसेजेस म्हणतोय. रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा तो पार्ट आहे. तर मराठी उतारा एक उतारा असतो मराठीमधला, एक पॅसेज आणि त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन. इंग्लिशमध्ये एक पॅसेज 5 प्रश्न. तर हे झाले 10 प्रश्न. आणि इथे मराठी इंग्लिश म्हणजे बायलिंग्वलमध्ये तुम्हाला असतात 8 पॅसेजेस आणि प्रत्येकाला 5 प्रश्न म्हणजे 8 पंचे 40. मग हे झाले 40 क्वेश्चन. 5, 5, 40. तर ही झाली टोटल आपली 50 क्वेश्चन. निर्णय क्षमतेचे 5. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता 25. आता गणित बुद्धिमत्तामध्ये मध्यंतरी असं झालेलं की बुद्धिमत्ताचं वेटेज खूप जास्त होतं. म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही 2015चे वगैरे जर पेपर पाहिले असाल, म्हणजे 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर असं झालेलं की बुद्धिमत्ताचे 22-23 प्रश्न, गणिताचे 2 अशी पण सिच्युएशन एकदा आलेली. मग लोकांनी गणितचा अभ्यास करणं सोडून दिलं. पण आता हा अप्रोच थोडा बॅलन्स झालाय. नॉर्मली 8-10 गणितं येतात. मग आपण असं करूयात की हे 25चं जे विभाजन आहे त्याच्यामध्ये आपण असं पकडू की गणिताचे 10 प्रश्न पकडूयात आणि बुद्धिमत्ताचे 15 क्वेश्चन. म्हणजे हे थोडं पुढे मागे होऊ शकतं की गणितात 8 आले, बुद्धिमत्तात 17 आले किंवा बुद्धिमत्तात 14 आले, गणितात 12-13 आले. तर असं हे पुढे मागे होईल. पण उतारे आणि निर्णय क्षमताचं गेले 10 वर्ष आपण बघत आलेलो आहे. तर असंच एक पॅटर्न आपल्याला दिसतो. म्हणजे आता हे टोटल आपण जर केली तर हे आपले 5 प्रश्न, हे 5 प्रश्न 10, हे 40-50, हे 10-60, 70 आणि 5-75 आणि 5-80. हे झाले आपले 80 प्रश्न. प्रत्येक प्रश्न हे 80 क्वेश्चन. प्रत्येक प्रश्न आहे 2.5 मार्कला. तर हे आपले टोटल होते 200. आणि 200 पैकी आपलं टार्गेट आहे आपल्याला 66 मार्क क्वालिफायसाठी पाडायचे. मग 66 मार्क मिळवायचे म्हणजे किती क्वेश्चन आपले राईट आले पाहिजे. तर नॉर्मली जर आपण एक क्वेश्चन 2.5 मार्काचा बघतोय तर 25 प्रश्न आपले राईट आले
तर 25 म्हणजे 62.5 मार्क होतील. 26, 27 म्हणजे 27 क्वेश्चन तुम्ही राईट आणली. 27 क्वेश्चन्स इंटू 2.5 जर आपण करताय, 25 7 75 असे आणि 25 दुने 50, 60 आणि हे 67 म्हणजे तुमचा स्कोर येतोय 67.5. 26 जर केले तर कमी होतील, त्यामुळे आपल्याला 27 क्वेश्चन राईट आणणं गरजेचं आहे. मग आता मला जर 27 क्वेश्चन राईट आणायचे तर मी कुठले 27 क्वेश्चन सॉल्व्ह करू, किती करू? कारण 80 प्रश्न, मग 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे का? पेपरला आपल्याला किती वेळ आहे? 2 तासाचा कालावधी. आधी कसं असायचं, ईच अँड एव्हरी सेकंडची प्लॅनिंग करावी लागायची. याच्यावर आधारित माझे व्हिडिओ पण मी आधी बनवलेले आहेत. कारण तेव्हा कसं होतं की 200 पैकी मॅक्सिमम मार्क मिळवायचे. तर पण आता असं नाही. आता काय, तुम्हाला क्वालिफाय करायचंय. तर क्वालिफाय करायचे तर माझं एक मुलांना सांगणं असतं की आपल्याला 27 राईट आणायचे. तर तुम्ही 80 अटेम्प्ट करायला जाऊ नका. तुमची निगेटिव्ह मार्किंग, काही प्रश्न चुकले, असं खूप होऊ शकतं. मग मी काय म्हणतो की एखादा मुलगा 40 अटेम्प्ट करू पण आरामात 27 मार्क मिळू शकतो. तर 40 ते 50चा अटेम्प्ट तुम्ही करू शकता. आता इथे महत्वाचा मुद्दा, मी जे तुम्हाला म्हटलेल की पास होणं खूप सोपं आहे. तर पास होणं खूप सोपं आहे का? आता हा निर्णय क्षमताचा पॉईंट इथून आपण जर सुरुवात केली. आता पेपरमध्ये कसं असतं, आपल्या उत्तरे आहेत, गणित बुद्धिमत्ता आहे, निर्णय क्षमता आहे. तर मुलांना आम्ही नॉर्मली पहिले सांगतो निर्णय क्षमता सोडवून घ्या. तर निर्णय क्षमतामध्ये काय असतं, समजा एखादी सिच्युएशन दिली की समजा तुम्ही मुलाखतीला जात आहात, MPSCच्या मुलाखतीला जात आहात आणि तुम्हाला रस्त्यात अपघात झालेला दिसला आणि मग अशा वेळेस तुम्ही काय कराल? मग तिथे थांबून त्यांना मदत कराल का? तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू मिस नको व्हायला म्हणून तसंच निघून जाल, किंवा तुम्ही मग ॲम्ब्युलन्सला कॉल कराल किंवा पोलिसांना बोलवाल किंवा स्थानिकांच्या मदतीने लोकांची मदत कराल, असे त्यांनी पर्याय दिलेले असतात. आणि मग त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो. मग आता योग्य म्हणजे जो असा पर्याय की जो सर्वसमावेशक आहे, ज्यामध्ये एक अधिकारी म्हणून तुमचे सगळे गुणधर्म दिसत आहेत, आयोगाला तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत तर त्या पण त्यातनं पूर्ण होत आहेत, असं सगळं त्या ऑप्शनमध्ये असेल तर तुम्हाला त्यामध्ये 2.5 मार्क मिळतो. त्यापेक्षा जर कमी दर्जाचा ऑप्शन कुठला तुम्ही निवडला तर त्यामध्ये तुम्हाला 2 किंवा 1.5 मार्क मिळतात. त्याच्यापेक्षा ऑप्शनचा दर्जा खालावलेला असेल तर कधी कधी तुम्हाला 1 मार्क मिळतो. आणि असा ऑप्शन कधी कधी असतो की जो तुम्ही चूज करायला नको, आणि जरी तुम्ही केला तर मग त्या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क दिले जातात. म्हणजे काही क्वेश्चन्समध्ये इथे 0 मार्क पण आपल्याला मिळतात, पण निगेटिव्ह मार्किंग नसते. हा महत्वाचा मुद्दा आहे की निर्णय क्षमतामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणून आम्ही मुलांना म्हणतो की पहिले हे पार्ट सॉल्व्ह करून घ्या. तर 5 प्रश्नांपैकी समजा आपले 3 जरी बरोबर आले तरी 2.5 म्हणजे 7.5 मार्क मिळाले, आणि थोडेफार तर इथे कसे 12.5 मार्क आहेत टोटल. तर या 12.5 मार्कमध्ये मुलाला 10 मार्क तर मिळून जातातच. जर तुम्ही आमचं लेक्चर केलं तर कदाचित तुम्हाला 12.5 पैकी 12.5 पण मिळतील. एखाद्या वेळेस एखादा प्रश्न थोडा पुढे मागे होऊ शकतो, पण तुम्हाला 10 मार्काची शाश्वती इथे आहे. त्यानंतर मुलाकडे गणित बुद्धिमत्ताचं ऑप्शन आणि उत्तर आहेत. मग मी कशामध्ये जाऊया? तर साहजिकच मुलाला उतारे सोपे वाटतात, तर आम्ही सांगतो बाबा मराठी इंग्लिश म्हणजे बायलिंग्वल जे उतार आहे ते मुलाला सोपे पडतात. कारण मराठीमधला काही शब्द अडला तर तो इंग्लिशमध्ये बघू शकतो, किंवा एखाद्याचं इंग्लिश मिडियममध्ये स्कूलिंग झालं तर त्याला पण इंग्लिशमध्ये तर अजून चांगल्या प्रकारे समजतं. तर तुम्ही ह्या 40 क्वेश्चन्समध्ये जाऊ शकता. मग हे 40 आणि हे 5 45 क्वेश्चन केले, आणि इथे समजा तुमचे 10 मार्क आले, या 40 पैकी समजा तुमचे 25 जरी बरोबर आले किंवा 20 बरोबर आले तरी तुमचं टोटल मिळून 67.5 ला होऊन जाते. मग या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काय आहे की गणित आणि बुद्धिमत्ता हे 25 प्रश्न न करता सुद्धा आपण सीसॅट क्वालिफाय करू शकतो. मग आता काही असे विद्यार्थी पण आहेत माझे की ज्यांनी ठरवलेलं आहे की सर मला फक्त UPSC आणि MPSCच करायचंय, मला गट ब क सरळ सेवा पोलीस तलाठी असं काहीच करायचं नाहीये. मग अशा मुलांना आम्ही डायरेक्ट सांगतो की गणित बुद्धिमत्ता तुम्ही करूच नका. तुम्ही गणित बुद्धिमत्ताचं पुस्तक न घेता सुद्धा सीसॅट क्वालिफाय करू शकता. कारण गणित बुद्धिमत्ता हा आपल्याला पुढे मेन्समध्ये नाहीये, कुठेच नाहीये. याचा आपल्याला उपयोग फक्त क्वालिफाईंगसाठी आहे. तर एखाद्या मुलाने मनामध्ये निर्णय केलाय की मला कंबाईन करायचं नाहीये, गट ब क करायचं नाहीये, तर त्याने गणित बुद्धिमत्ता न करता पॅराग्राफ्स आणि निर्णय क्षमता याच्या आधारात तो क्वालिफाय करू शकतो. पॅराग्राफची पूर्णपणे तयारी आपण मुलांकडनं करून घेतो. त्यासाठी आपण मॉक टेस्ट त्यांच्या घेतो. त्यामध्ये कशी उत्तरं आपल्याला शोधायची आहेत, कारण लिहायची आहेत आपल्याला मेन्सला, इथे आपल्याला शोधायची आहेत. लेखकाने जे पॅराग्राफमध्ये दिलेले आहे, लेखकाचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार आपल्याला उत्तरापर्यंत कसं पोहोचता येतं, हे सगळं डिटेलिंगमध्ये आपण या ठिकाणी मुलांना समजून सांगतो. आता इथे एक जो उतार आहे तो फक्त प्युअर मराठीमध्ये असतो, म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला दिलेलं नसतं. एक उतारा असतो जो पूर्ण इंग्लिशमध्ये असतो, ज्याचं मराठी ट्रान्सलेशन आपल्याला मिळत नाही. तर आता काही जणांचं मग तेच आहे की बाबा इंग्लिश नसेल तर तुम्ही हा पॅसेज नाही बघितलं तरी चालेल. म्हणजे आता झालंय कसं, आपल्याकडं
खूप जास्त क्वेश्चन्स आहेत आणि आपल्याला राईट आणायचे 27, त्यामुळे 27 क्वेश्चन राईट आणायला पण एवढं पण कमी नका करू की मी फक्त 30 क्वेश्चन करून आलो. कारण कसं होतं, आपल्याला कधी कधी वाटतं की हे आन्सर असेल, पण नंतर आपण जेव्हा आन्सर की बघतो त्यावेळेस आन्सर वेगळं असतं. कारण होतं काय की पॅराग्राफ्समध्ये विचार करत असताना आपण पॅराग्राफ वाचतो आणि प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे आणि उत्तर देत असताना कधी कधी आपल्या मनामध्ये वेगळे विचार आले त्या विषयासंदर्भात आणि ते जर त्या पॅराग्राफमध्ये नसतील. आता एक सिंपल प्रश्न मला एक आठवतो, एन्व्हायरमेंटचा एक उतारा होता आणि त्याच्यामध्ये होतं म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी काय काय केलं जाऊ शकतं, त्याच्यावरच्या उपाययोजना त्यांनी लिहिलेल्या पर्यावरण संदर्भात. तर आता मला सांगा, झाडे लावणे हे पर्यावरण रक्षण करण्यामधला महत्वाचा उपाय आहे. तर पर्यायामध्ये त्यांनी झाडे लावणे हा ऑप्शन एका पर्यायामध्ये दिलेला. तर मुलांनी त्या पर्यायाला टिक केलं की बाबा पर्यावरण संरक्षण करायचं तर झाडे लावणे हे महत्वाचं आहे. पण तरी आयोगाने त्या उत्तराला चुकीचं दिलं. मग मुलांनी हा आक्षेप घेतला, कसं काय, झाडे लावल्यावर तर पर्यावरण संरक्षण होतं. पण महत्वाचा मुद्दा काय आहे, तुम्हाला त्या विषयाबद्दलचं जे नॉलेज आहे ते इथे दाखवायला नाही सांगितले त्यांनी. या ठिकाणी लेखकाचं काय मत होतं, लेखकाने पॅराग्राफमध्ये काय मांडले, आपल्याला त्या हिशोबाने उत्तर लिहायचे असतं. तुमचं एक्झिस्टिंग नॉलेज घेऊन तुम्ही इथे याल तर ते जीएस मध्ये असतं की बाबा तुमचं जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे त्याच्यावरनं तुम्हाला ते उत्तरांपर्यंत जायचंय. इथे काय आहे की लेखकाला समजून घ्यायचंय, लेखकाचं मत आपल्याला त्यांनी जे मांडलेलं ते समजून घ्यायचंय. मग पॅराग्राफमध्ये कसं असतं की शुअर शॉर्ट आन्सर्स कधी कधी आपले चुकतात, त्यामुळे आपण रिस्क न घेतात 30चा अटेम्प्ट मी करून आलो एवढी रिस्क आपल्याला घ्यायची नाही. आपण जसं मी स्टार्टिंगला म्हटलं की आपण 40 ते 50चा अटेम्प्ट करून आरामामध्ये पास होऊ शकतो. 5 प्रश्न आपले निर्णय क्षमतेचे आले, 40 प्रश्न इथून आले 45. मराठीचा हा उतारा सॉल्व्ह केला, इंग्लिश नसेल करायचं तर झालं. मग मॅथ्स रिझनिंग ऑप्शनला ठेवलं. आता एखादा मुलगा जो आहे जो कंबाईनची पण तयारी करतोय, मग कंबाईनची तयारी करतोय तर त्याचं गणित बुद्धिमत्ता चांगलं असणं गरजेचं आहे. कारण कंबाईनचा जो बदलता आता पॅटर्न आपण बघतोय तर त्यामध्ये प्रिलियम्समध्ये गणित बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न त्यांनी इन्क्लूड केलेले. आणि आतापासून म्हणजे मागचं 1 वर्ष जर तुम्ही बघितलं तर मेन्समध्ये पण गणित बुद्धिमत्ता आता त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. आधी कंबाईनमध्ये गणित बुद्धिमत्ता मेन्सला नव्हतं आणि आधीचं वेटेज होतं 15 क्वेश्चन, आता त्यांनी वेटेज वाढवलं. तर म्हणजे याचं एक कन्क्लुजन मला असं सांगावं असं वाटतं की ज्या मुलाला फक्त राज्यसेवेची तयारी करायची त्याने गणित बुद्धिमत्ता न करता तो उतारे आणि निर्णय क्षमता यावर आरामात क्वालिफाय करू शकतो. आणि गट ब आणि क ची पण तयारी करतोय तर त्या मुलाला गणित बुद्धिमत्ता करणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्ही हे 2 विषय डायरेक्टली या विषयांना हात न लावता, म्हणजे याचं पुस्तक पण उघडू नका, कुठलं लेक्चरही नाही केलं तरी तुम्ही आरामात क्वालिफाय होतं. आणि मला एक साधा प्रश्न पडतो की हे परीक्षा द्यायला येणारी सगळी मुलं ग्रॅज्युएट आहेत, तर ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला 25 पैकी 2-3 गणित तर आरामात येतात अभ्यास न करता पण. कारण आपण याच्या आधी पाहिलं की गणित बुद्धिमत्ताचा जो स्तर आहे तो 10वी बेस आहे. त्यामुळे विदाऊट आपण स्टडी नाही जरी केला तरी आपले 2-4 क्वेश्चन इथून पण निघून जातात. त्यामुळे सीसॅट क्वालिफाय करणं जास्त अवघड राहिलेलं नाहीये. सीसॅट क्वालिफाय करत असताना उतार्यांची जर आपली प्रॅक्टिस झाली असेल तर आरामात सीसॅट आपण क्वालिफाय करू शकतो. पण सुरुवातीला मी जे उदाहरण दिलं की आरामात याचा अर्थ काहीही न करता नाही, आरामात आणि काहीही न करता मध्ये फरक असतो. याला आपल्याला उतार्यांची प्रॅक्टिस करणं, निर्णय क्षमताची प्रॅक्टिस करणं हे बंधनकारक आहे. ते केल्यावरतीच तुम्हाला एक्झाममध्ये कळेल. तुम्ही डायरेक्ट पूर्ण वर्ष काही न करता डायरेक्ट एक्झामला जाल तर काही फायदा नाही. तुम्हाला याची मॉक टेस्ट द्यावे लागतील आणि एखाद्या प्रॉपर शिक्षकाकडनं उतार्यांचं आकलन कसं करायचं ते समजून घ्यावं लागेल. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याकडून करून घेईल. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कुठून आपल्याला करायला मिळतील, तर त्यासाठी तुम्हाला आपण MPSCची न्यू बॅच घेऊन येतोय. तर ही जी बॅच आहे ही आपली इंटिग्रेटेड बॅच 25-26ची पूर्ण तयारी यामध्ये तुमची करून घेतली जाणार आहे. यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची ही बॅच असल्यामुळे तुमच्याकडनं आन्सर रायटिंग ही डिटेलिंगमध्ये आपण डेली, वीकली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, एसे प्रॅक्टिस सगळं तुमच्याकडनं होणार आहे. महत्वाचा मुद्दा आहे की ही जी बॅच असणार आहे आपली ही मराठी, इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. पूर्व मुख्य मुलाखत अभ्यासक्रम जो पण आपला आहे तो डिटेलिंगमध्ये यामध्ये कंप्लीट केला जाणार आहे. असं नाही की फक्त पूर्वचं शिकवलं आणि मग नंतर म्हटलं की नाही मेन्सला पण सेम आहे, परत नाही शिकवणार, असं नाहीये. पूर्ण डिटेलिंगमध्ये आपल्याला ते कव्हर करून दिलं जाणार. दररोज आपल्याला 2 तासाचं जे लेक्चर आहे ते डिजिटल बोर्डवर मिळणार आहे. डिजिटल बोर्डवर लेक्चर असल्याचा फायदा आहे की तुम्हाला पूर्ण डायग्राम सहित ऑल PPT PDF सगळ्या अवेलेबल होतील. ह्या सगळ्या PPT PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला मिळून जाणार आहेत. अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे तुम्हाला कोर, कन्सेप्च्युअल आणि करंट लेक्चर्स. कोर म्हणजे पहिले तर तो जो कन्सेप्ट आहे
त्याच्या मागचं सगळं बॅकग्राऊंड सांगितलं जाईल, कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील आणि त्या कन्सेप्टशी रिलेटेड करंटमध्ये काय चाललेलं आहे हे पण या ठिकाणी आपण तुम्हाला पूर्ण डिटेलिंगमध्ये सांगणार आहे. स्पेशली आपला फोकस असणार आहे आन्सर रायटिंगवर. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा, आन्सर रायटिंग. कारण आन्सर रायटिंग मध्ये तुमचं 1750 मार्काचं जे वेटेज आहे पूर्ण आपलं सगळं मेन्स मधलं, तर ह्या आन्सर रायटिंगच्या कलेवरती खूप काही गोष्टी तुमच्या अवलंबून असणार आहेत. तर ही जी आपली बॅच आहे ही आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन हायब्रिड मोडमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. आणि तुम्ही या बॅचला जॉईन करण्यात इंटरेस्टेड असाल तर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. तर लवकरात लवकर जे पण विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचं आहे, कारण बॅच आपली आता लगेच स्टार्ट होते. डेमो लेक्चर ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. जेवढ्या लवकर तुम्ही बॅच जॉईन कराल तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार. तर चला, आजचं आपलं हे सीसॅटचं स्ट्रॅटेजीचं लेक्चर झालेलं आहे. असंच आता आपल्याला अजून बाकी काही लेक्चर्स तुमचे होणार आहेत, तर त्यासाठी पण कनेक्टेड राहायचं आहे. धन्यवाद.